नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या नाटक फॅक्टरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कोणतीही चांगली ऑफर डोळ्यांना दिसली की त्याच्या बाजूला आपल्याला एक स्टार मार्क दिसतो. मग खाली जाऊन बघितलं तर मग स्टार मार्कच्या बाजूला कसं लिहिलेलं असतं, नियम व अटी लागू. आता आपल्या आयुष्यात कायम छान छान चालू असताना हे सगळे नियम व अटी स्पीड ब्रेकर सारखे येतात. आणि असाच आयुष्यात आपल्या सगळ्यांचा एक स्पीड ब्रेकर आला, तो म्हणजे लॉकडाऊन. बहुधा ह्याच लॉकडाऊनच्या काळात संकर्षणला हे नाटक सुचलं, नियम व अटी लागू. आणि आज हेच नाटक मराठी रंगभूमीवर तुफान चालतंय. नाटकाचं नाव ऐकलं म्हणजे नाटकात नियम आणि अटी असणार यात काही शंका नव्हतीच. पण कोणत्या फॉर्ममध्ये हे नियम समोर येणार याची उत्सुकता होती. आणि संकर्षणच्या लिखाणातनं एका सुंदर नात्याची जोड देत ह्या नियम आणि अटी मस्त उलगडत गेलेल्या. एक छान गोड जोडपं असतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर अलीकडेच लग्न झालेलं. नवरा सतत कामात आणि बायको एक कर्तृत्ववान, पण काही कारणानं सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर होम मेकर. तर जी नेहमीच बायकांची तक्रार असते ती इथेही आहे. म्हणजे आमचे हे वेळच देत नाही, माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही, वगैरे वगैरे. तर इथल्या बायकोच्या देखील त्याच तक्रारी. पण इथला नवरा जरा जास्तच वर्कहॉलिक आहे. कामाचं व्यसन आणि त्यामुळे बायकोकडे होतं थोडंसं दुर्लक्ष. पण हे अशा पद्धतीचं मॅटर कधी सिरियस होईल सांगता येत नाही. आणि त्यांच्यातल्या ह्या गोष्टी इतक्या टोकाला जातात की शेवटी त्यांना गरज लागते ती एका काउन्सिलरची. आता हा काउन्सिलर त्यांचं नातं ऑब्झर्व करता करता जे जे पुढे घडत जातं ते म्हणजे नियम व अटी लागू. आता हे नियम कोणते, काउन्सिलर नेमकं काय सजेस्ट करतो, पुढे त्यांचं नातं टिकतं की वेगळं वळण घेतं, हे जाणून घेण्यासाठी नाटक तर पाहायला हवं. नाटक एकदम फ्रेश आहे. संकर्षण कराडे याच्या फ्रेश लेखणीतनं ते उतरताना हल्लीच्या कामाच्या पद्धतीमुळे बदलत जाणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वी ठरतो. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाचा स्पेशल टच या नाटकाला आहे. विशेषतः त्यांचं नात्यांची गोष्ट उलगडणारं कोणतंही नाटक पहा, नात्यांचे पदर ते इतक्या खुबीनं उलगडतात की पाहणाऱ्याला ते आपल्या घरातलं नाटक वाटू लागतं. नवीन लग्न करू पाहणाऱ्या किंवा नव्याने लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्यानं हे नाटक आवर्जून पाहायला पाहिजे. कारण म्हणावं तर त्यांच्यासाठी ही एक नाटकाची डेट किंवा म्हणावं तर फुकटचं काउन्सिलिंग. नाटकात संकर्षण कराडे धमाल आणतो. त्याचं विनोदाचं टायमिंग अचूक आहेच, सोबत स्पॉन्टेनिटीची किनार त्याच्या विनोदाला अधिक खुलवते. अमृता देशमुख सुद्धा त्याला चांगली साथ देते. प्रसाद बर्वे काउन्सिलरच्या भूमिकेत धमाल आणतो. नाटकाचं संगीत अप्रतिम झालंय, जे अशोक पत्कींनी केलंय. नेपथ्य प्रदीप मुळे यांनी केलं असून नाटकाच्या लोकेशनच्या ज्या मोजक्या गरजा आहेत ते नेपथ्य अगदी सहज आणि सुंदररित्या पूर्ण करतात. एकूणच ज्यांना नात्यांची गोष्ट पाहायला आवडते त्यांनी हे नाटक जरूर पाहावं. नाटक फॅक्टरी ह्या नाटकाला देते 5 पैकी 3 स्टार्स. पुन्हा भेटू नवीन नाटक आणि त्याच्या रिव्ह्यूसह. तोवर नाटक पाहत राहा. कारण तुम्हाला तर माहिती आहे, एक वेळ चॅनल सबस्क्राईब करायला विसरला तरी चालेल, पण आपली नाटकं पाहणं सोडू नका. नमस्कार.